मुंडेंना म्हणणं आहे, याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला. तुम्ही बोलल्याच्या नंतर मी उत्तर देईन. राज्यभर भाजपनं जिल्हाध्यक्षांच्या निवडीत वेग घेतला असताना बीड जिल्हा मात्र वेटिंग लिस्टमध्येच अडकलेला आहे. कारण सूत्रांच्या मते हा काही साधासुधा विलंब नाही, तर पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यातील थंड पण ठिणगी टाकणारा संघर्ष यामागचं खरं कारण असावं असं राजकीय वर्तुळात कुजबुजलं जातंय. संपूर्ण महाराष्ट्रात बहुतेक जिल्ह्यांमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष जाहीर झालेत, पण बीड तिथे मात्र थांबा पुढील आठवड्यात पाहू असं गोंडस उत्तर दिलं जातंय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच बीडमध्ये मंडळ अध्यक्षांची नावं जाहीर झाली, पण धस यांचा आष्टी मतदारसंघ तिथे एकही नाव नाही. हा योगायोग की योजनाबद्ध डाव? अजून एक ट्विस्ट. कार्यकारी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनीच उघडपणे सांगितलंय की जिल्हाध्यक्ष कोण होणार हे पंकजा मुंडेच ठरवतील. म्हणजे सगळी सूत्र त्यांच्या हातात आहेत हे स्पष्ट आहे. पण धस समर्थकांनी मात्र अजूनही आपला दावा मागे घेतलेला नाही. त्यांच्या गोटातून पक्षश्रेष्ठींना फिल्डिंग लावण्याचा खेळ सुरू झालाय. पंकजा मुंडेंचा नुकताच लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव, त्यानंतरच्या गोंधळात तत्कालीन जिल्हाध्यक्ष म्हस्के यांचा घर वापसीऐवजी घर बदल, थेट शरद पवारांच्या गोटात प्रवेश, हा सगळा थरार अजून थांबलेला नाही. एकेकाळी दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली बीड भाजपचा गड होता. त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडेंनी ही पताका सांभाळली, पण धनंजय मुंडे यांच्या राजकीय खेळीमुळे त्यांचं वर्चस्व काहीसं ढासळलं. आता पुन्हा एकदा तीच सत्ता संघर्षाची रिंगण भरली गेलीये. तर बीडकरांनो, कोण बनेगा जिल्हाध्यक्ष या राजकीय थ्रिलरचा पुढचा एपिसोड पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा करा, कारण भाजपत खेळ सुरू आहे आणि या खेळात राजा कोणाचा हे ठरवणं अजून बाकी आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.